नमस्कार, मी सौरभ कोरटकर. न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बघूया टॉप 9 राजकीय बातम्या. अजित पवारांच्या सत्तेत सहभागी होताना अमित शहांसोबत 10 बैठका, मास्क आणि टोपी घालून अजित पवारांचे दिल्ली दौरे, तटकरेंच्या निवासस्थानी अजित पवारांच्या पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा. अजित पवार गुन्हेगारासारखे खोट्या मिशा लावून अमित शहांना भेटायला दिल्लीला जात होते. देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांनी रात्रीच्या अंधारात हुबेहूब मेकअप केला. राऊतांचा अजित पवारांच्या वेषांतरावरून टोला. पृथ्वीराज चव्हाण सीएम असताना शिंदे वेश बदलून अहमद पटेलांची भेट घ्यायचे, संजय राऊतांचा आरोप. सरकार नीट सुरू असताना शिळ्याकडीला ऊत देण्याचं कारण नाही, अजितदादा शहांच्या छुप्या बैठकांवर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. ईडी कारवाईपासून वाचण्यासाठी फडणवीसांची समित कदम नावाच्या व्यक्तीकडून ऑफर. समितसोबतच्या संवादाचे माझ्याकडे व्हिडिओ. अनिल देशमुखांची टाइम्स ऑफ इंडियाला माहिती. देशमुखांना पुरावे देऊ द्या, मग माझ्याकडील क्लिप्स उघड करेन. देशमुखांच्या आरोपानंतर टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना फडणवीसांचा इशारा. अनिल देशमुखांनीच मला बोलवलं म्हणून त्यांच्याकडे गेलो. देवेंद्र फडणवीसांचा त्या गोष्टीशी कोणताही संबंध नाही. देशमुखांकडे फुटेज असलं तरी त्यात काही विशेष नाही. मी एका पक्षाचा कार्यकर्ता असल्याने नेत्यांना भेटत असतो. समित कदमकडून भूमिका स्पष्ट. वैद्यकीय कारणांसाठी देशमुखांना मिळालेला जामीन रद्द करावा, त्यांना पुन्हा तुरुंगात टाकावं. भाजप आमदार परिणय फुकेंची मागणी. वैद्यकीय कारणांसाठी जामीन, पण ते प्रचारात दिसत असल्याची टीका. अनिल देशमुख नवीन स्टोरी लिहितायत. जेलमधून येऊन इतके दिवस झाले, देशमुख आत्ताच का बोलतायत? संजय शिरसाट यांचा सवाल.